श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. त्याचं कारण म्हणजे 12 राशींच्या मंडळींनी नक्की काय एक सटीक प्रकारचं दान केलं की त्यांच्या आयुष्यात बदलाव येईल आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील हे जाणून घेण्यासाठी हे दान तुम्ही संक्रांतीच्या महापुण्यकालामध्ये केलं तर अजून फायदेशीर ठरेल. जाणून घेऊयात कोणत्या राशींनी काय दान करायचं. पहिली रास मेष रास. मेष राशींच्या मंडळींमध्ये आत्मविश्वास तर नक्कीच भरपूर आहे, परंतु तेवढ्याच प्रमाणात किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त स्वतःचा राग आहे आणि राग आणि कामातील घाई यामुळे नेहमीच अडकत राहतात. तर तुम्ही काय करा, तुम्ही लाल वस्त्र आणि तिळगुळ दान करा. याने काय होईल, तुमचा मंगळ ग्रह शांत होईल आणि रागावर नियंत्रण मिळेल. रागावर नियंत्रण मिळाले की सर्व कामे आपोआप पूर्ण होतील. दुसरी रास वृषभ रास. वृषभ राशींच्या मंडळींना मुळातच सुख, पैसा, स्थैर्य आणि कुटुंब याला ते जास्त प्रायोरिटी देतात. तर त्यांनी तांदूळ किंवा पांढरे वस्त्र दान करावे. याने काय होईल तर शुक्र बळकट होईल, कुटुंबात शांतता आणि स्थैर्य लाभेल. मिथुन राशी. मिथुन राशीची मंडळी बुद्धिमान तर असतात, बोलके असतातच, परंतु यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो. तर या मंडळींनी हिरवे मूग किंवा लेखन साहित्य दान करावे. याने काय होईल तर तुमचा बुध ग्रह मजबूत होईल आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी त्याचा खूप फायदा होईल. कर्क रास. कर्क राशीची मंडळी मुळातच भावनिक असतात आणि यांचे मानसिक स्थैर्य भरपूर असतं. या मंडळींनी साखर किंवा पांढरे वस्त्र दान द्यावे. याने काय होईल तर याने यांचा चंद्र बळकट होईल आणि मानसिक स्थैर्य यांना लाभेल.